मित्रांनो, सम्राट अशोकाला प्रियदर्शी असे का म्हणतात? प्रियदर्शी ही सम्राट अशोकाची एक उपाधी होती, ज्याचा अर्थ ज्याला पाहणे प्रिय आहे किंवा सर्वांना प्रिय दिसणारा असा होतो। ही उपाधी त्याच्या शिलालेखांमध्ये आढळते, ज्यामध्ये तो स्वतःला देवांना प्रियदर्शी म्हणजेच देवांचा प्रिय आणि सर्वांना प्रिय दिसणारा असे संबोधतो। सुरुवातीला अशोक हा एक क्रूर आणि महत्वाकांक्षी सम्राट म्हणून ओळखला जात होता, परंतु कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा, शांती आणि प्रजेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले। या त्याच्यातील परिवर्तनामुळे त्याला प्रियदर्शी ही उपाधी मिळाली, जी त्याच्या दयाळू आणि न्यायी शासनाचे प्रतीक बनली। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।